या, स्वागत आहे तुमचं. या. तर मैत्री आणि ती ह्याची जेव्हा स्क्रिप्ट लिहितो तुम्ही तेव्हा माझ्या डोक्यात होतं की एक मुलगा आहे जो साधा आहे, शांत स्वभावाचा आहे आणि त्याच्यात जास्त काही नाही आहे, बट स्वतःला अजून एक्सप्लोअर करतोय तो आणि त्यामध्येच त्याला एक मुलगी आवडते. पण ही हाय कोण? का तुला काय करायचे? अरे असं विचारतोय रे. अरे 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 हो. आणि त्या मुलीला तो स्वतःच्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्येच मग त्याचे जे मित्र आहेत अजय आणि कोकू ते त्याला मदत करतात आणि ह्या प्रोसेसमध्ये एक जी केमिस्ट्री तयार होते ती लोकांना इंटरेस्टिंग वाटली पाहिजे, त्यांना ती आवडली पाहिजे. आणि काहीतरी करायचंय. गणेश सर पण सारखे बोलत होते की काहीतरी प्रोजेक्ट करू, काहीतरी वेगळं करू, यूट्यूबसाठी काहीतरी करू. मग मितेशचा माझा कॉन्टॅक्ट होता आधीपासून कॉलेजमध्ये, पथनाट्य वगैरे या गोष्टी किंवा हायस्कूलमध्ये डान्स, नाटक वगैरे. तो मुंबईला गेला होता, तो सुद्धा त्या क्षेत्रामध्ये. तर मी मुंबईला होतो आणि तिथं मी ॲक्टिंगचं काम बघत होतो. त्यावेळेस एक दिवशी मला साहिलचा कॉल येतो. आता काय करायचं? आता सुरू होईल रामशी खरी लव्ह स्टोरी. कॉलेजमध्ये आमचं पथनाट्यसुद्धा त्यानेच लिहिलं होतं. मला माहीत होतं की चांगला रायटरसुद्धा आहे तो ॲक्टिंगसोबत. म्हटलं माझ्यासाठी काहीतरी लिहितो की आपण काहीतरी प्रोजेक्ट करूया, तो स्टोरी लिहि. साहिलला म्हटलं काहीतरी आण, कुठून तरी विषय आण, कारण विषय त्या आम्हाला वेळ नव्हता त्यावेळेस. मग म्हणलं विषय आण कुठून तरी. मग त्यावेळेस मग साहिल म्हणलं आहे एक जण. साहिलचा मला कॉल येतो, तो म्हणतो आपण एक वेबसिरीज तयार करूया. तर मग मी त्याला म्हटलं ठीक आहे, मी स्क्रिप्ट लिहितो, कारण मला आधी कार्यक्रमांचा अनुभव होता. बट त्याला म्हटलं होतं की आपल्याला वेबसिरीज करायला जमेल का, कारण कार्यक्रम आम्ही केले होते पण वेबसिरीजसारखं कार्यक्रम कधी आम्ही केला नव्हता. म्हटलं मी ठीक आहे, मी स्टोरी लिहितो, पण शूटचं काय? मी ठीक आहे म्हटलं, तू स्टोरी लिह, शूटची जबाबदारी माझी. कारण मला माहीत होतं मला सपोर्टला आहेत अमोल आहे, गणेश सर आहेत. मी विचार केला की आपण असं काहीतरी करूयात की वेब सिरीज म्हणा किंवा शॉर्ट फिल्म असं काहीतरी करूया वेगळा प्रोजेक्ट म्हणून. आम्ही असं एकत्र बसलो होतो साहिल आणि मी. साहिलनं मला बोलला की असं असं मित्र मितेश, मी त्याला ओळखतो पण त्याआधी आमची थोडी एवढी ओळख नव्हती, आहेत. तो शॉर्ट फिल्म किंवा वेब सिरीज लिहितोय म्हणला, तर आपण त्यावरती काम करायचं का? शूटचं मॅनेजमेंट आम्ही आधी ठरवायचो. एक सीन असायचा जो सुरुवातीला आधी मला सांगावा लागायचा. तेव्हा साहिल होता माझ्यासोबत, अमोल होता, त्यांना मला सांगावं लागायचं की असा सीन आहे, तर अशा अँगल लागतील, असं शूट होईल आपलं. तर ते समजून घ्यायचे, ते एक शेड्यूल तयार करायचे माझ्यासोबत. हे सगळं मितेशने हे सगळं तयार केलेलं होतं आणि ते कसं आहे मला तो कॉल करून आदल्या दिवशी सांगायचा की या ठिकाणी शूट आहे, असं करायचं आहे. मग तसं ठरल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी जायचो आणि ते तसं. शूट मॅनेजमेंट खूप किचकट होतं, कारण काय होतं की आमच्याकडं साहिल म्हणा, अमोल म्हणा, मी, परत मितेश, असे जे मेन आमची लोक होते ना एकत्र, त्यांच्याकडे कॅमेरा म्हटलं तर फक्त माझ्याकडेच होता. कारण आपलं सिरीज बघितले, आपलं एवढं काय मोठं प्रोडक्शन नव्हतं की आपल्याकडे जास्त लोक आहेत. त्यामुळं आम्ही बऱ्यापैकी प्रत्येकाने असा इनिशिएटिव्ह घेतला होता की ही गोष्ट आपण करूयात एकत्र येऊन. मग मी एक काम वाटून घेईन, तू एक काम, असं सगळ्यांनी काम वाटून घेतलं होतं. आणि रामचं कॅरेक्टर असं दाखवलं की बाबा मित्रांमध्ये मिळून मिसळून राहणारा. रामचं कॅरेक्टर सिरीज बघितलेलं आहे, त्यामुळे बघितलं आहे त्यांना तर माहितीच असेल की थोडं
शांत स्वभाव आहे, गावाकडचा मुलगा आहे. शांत कॅरेक्टर आहे. जे चांगलं वाटतं ते करतो. त्याचे जे मित्र आहेत कुकू आणि अजय त्याला ते गायडन्स देत असतात आणि तो जे चांगलं वाटतं ते करतो, जे चांगलं वाटत नाही ते नाही करत. तो जास्त श्रीमंत वगैरे अशा टाईपचा नव्हता, नॉर्मल घरातला होता आणि त्याची एक लव्ह स्टोरी असं दाखवलेली होती. ते छान होतं पात्र. बाय द वे हाय, मी आर्या. आर्याचं कॅरेक्टर लिहिताना माझ्या डोक्यात होतं की त्याला एक मॉडर्न मुलगी आहे जी मुंबईवरून गावाला आली. गावाकडे येते, गावाकडे तिला फिरायचं असते, गावाकडच्या काय सुद्धा गोष्टी माहीत नाहीत. बोल्ड मुलगी आहे, अशी लाजळू मुलगी नाही आहे. ती अशी जसे मॉडर्न मुली असतात ज्या त्यांच्या जे मेल फ्रेंड्स पण असतात त्यांचे. जो व्ह्यू झालेला आहे ना दिसण्याचा, खूप भारी झालेला आर्याच्या कॅरेक्टरमध्ये. अरे आंघोळ तरी करून जा. उद्या अजय उद्यावर साळशी माणूस. अजयचं कॅरेक्टर म्हणल्यानंतर ना थोडं कॉमेडी होतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट तो उद्यावर ढकलत होता, म्हणजे प्रत्येक आळशीपणा वगैरे. अजयचं कॅरेक्टर अजय दादा मला शाळेत सोडायला चल ना. उद्या एक आळशी कॅरेक्टर आहे. म्हणजे आजचं काम उद्यावर ढकलायचं असं त्याचं कॅरेक्टर लिहिलंय मी. आता तेच करायचं जे आतापर्यंत कधी केलं नाही. पण प्लॅन काय तू मला पण माहित नाही. सगळ्यात सिरीजमधलं सगळ्यात कॅरेक्टर भारी होतं तर कुकूचं होतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीत म्हणजे तो कॉमेडी, सिरियलमधला मेन कॉमेडी तर तो होता. तेजसला आज सुद्धा आम्ही कुक्कू नावानंच हे करतो, हाक मारतो. म्हणजे एवढं कॅरेक्टरला त्या नावलौकिक झाले त्या कॅरेक्टरचं. कुकूचं कॅरेक्टर जसं तुम्हाला माहित आहे, कुकूचं कॅरेक्टर एक कॉमेडी कॅरेक्टर आहे आणि वेबसिरीजमध्ये त्याचं जे बोलणं आहे आणि जसं जे कॅरेक्टर आहे तसं तेजसनं चांगलं प्ले केलं आहे. ते त्याला मला सांगावं लागायचं की असं कॅरेक्टर प्ले करायचं आणि त्यामध्ये थोडासा टच तो द्यायचा स्वतःचा की बाबा असं करतो तसं करतो. मग तो सजेशन द्यायचा मला, तर त्याला मी सांगायचं मग हा हे ठीक आहे मग हे करूया आपण. तर असं ते कॅरेक्टर होतं आणि तेजसनं चांगलं प्ले केलं आहे आणि एक कॉमेडीचा एक मोठा भाग त्या कॅरेक्टरनं सांभाळला. काय पाहिजे तुला? मला ना आयफोन पाहिजे. आयफोन. म्हणून बहिणीचं कॅरेक्टर थोडं कमी होतं, पण जसं बहीण भावातलं रिलेशन असतं ती अगदी त्याच पद्धतीनं मांडलेलं आहे त्याच्यामध्ये. प्रेमळ दाखवले, रागीट सुद्धा दाखवले तिला आणि तेवढीच भावावरती जीव सुद्धा लावणार. भावाला मदत करते की तिला वहिनी भेटावी, मनूला मदत करते. म्हणजे ते तेवढंच भावाला सपोर्टिव्ह कॅरेक्टर दाखवले आणि तेवढंच अग्रेसिव्ह म्हणजे रागीट सुद्धा दाखवले. भावा बहिणीचे भांडणं जसे असतात टॉम अँड जेरी त्या टाईपमध्ये. अहो पैसे तर ते तिघे देणार होते ना. त्यांनी आधीच सांगितलं होतं की सगळे पैसे या मुलीकडून घ्या. राम, मी तुला सोडणार नाही. असं भावा बहिणीचं रिलेशन कसं असतं, भावाबद्दल आपण बोलताना कसं बोलतो, त्याला आपण कंडिशन काय ठेवतो काय करताना, आणि ते सगळे करताना चांगलं वाटलं, एकदम भारी वाटलं. तशी इच्छा आहे आमची लहानपणी चांगली मैत्रीण. काय मैत्रीण? काही नाही, ही नुसती नाटके करतात. लहानपणापासून ओळखते मी यांना. एक नंबरचे मस्तीखोर आहेत. चल तू इथून. अगं थांब ना थोडा वेळ. ठीक आहे, तू थांब, मी जाते. छायाचं कॅरेक्टर असं दाखवायचं होतं की म्हणजे बघितलं असं वाटलं पाहिजे म्हणजे काय म्हणतात तिला, बिनधास्त मुलगी आणि तडफड काही बोलणारी. पण बघितलं तुम्ही सिरीजमध्ये तडफड काही असेल ते तोंडावरती बोलणारे, रागीट, गावाकडची बिनधास्त खतरनाक मुलगी. मला तुला काहीतरी. अरे बरं झालं तू आलास. कार्तिक इकडे ये. कार्तिक, राम कार्तिक माझा बॉयफ्रेंड. हाय राम. मला स्क्रिप्ट लिहिताना मी माझ्या डोक्यात होतं की राम आर्याला स्वतःच्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. पण नंतर मग कार्तिकचं कॅरेक्टर येतं आणि कळतं त्याला की तो तिचा बॉयफ्रेंड आहे. तर तो हार्ट ब्रेक दाखवायचा होता मला. कार्तिक कॅरेक्टर ॲक्च्युली बाहेरचं दाखवलेलं आहे, त्यामुळं
शांत आणि जसं राम आहे तसं थोडं शांत वगैरे आणि मॅचवर दाखवलं. कार्तिक म्हणजे थोडक्यात कार्तिक पूर्ण सिरीजचा हुकमी एक असल्यागत झालं होतं. अचानक भयानक एंट्री झाली त्याची कार्तिकची आणि म्हणजे अनपेक्षितच की बाबा ह्यांचं आता जुळत आले त्या टाईपमध्ये दाखवलं ना. अचानक स्टोरी टर्न घेते ना, जिथं स्टोरीला मोड येतो ना, तो मोड म्हणजे कार्तिक दाखवला. कास्टिंगबद्दल सांगायचं म्हटलं तर रामचं कास्टिंग पहिल्यापासून झालं होतं. ते मी प्ले करणार होतो हे फिक्स झालं होतं. त्याच्यानंतर मग आर्याचं कॅरेक्टर कोण प्ले करणार, तर आम्ही मुली बघितल्या. प्रणाली मॅडमने आधीसुद्धा काम केलं आणि त्यांच्या ॲक्टिंगबद्दल काहीसुद्धा शंका नव्हती मला की त्या करणार परफेक्ट. प्रणालीचं कास्टिंग म्हणजे प्रणाली, साहिल आणि त्यांची जरा आधीपासून ओळख होते आणि आम्ही इकडं तिकडं बघत होतो. आणि त्यामध्येच मग साहिलनं मला एक दिवशी सांगितली एक मुलगी आहे अशा वेबसिरीजमध्ये काम केलं आहे तिनं. मग त्याला मी म्हटलं की कारण मला ती ओळखीची नव्हती, तिची ॲक्टिंग बघितली नव्हती मी. आणि परत साहिल म्हटला नाही ती चांगली काय ॲक्टर आहे आणि ती चांगला प्ले करेल रोल. मग मी ठीक म्हटलो आणि नंतर बघितलं तर मग आर्याचं कॅरेक्टर चांगलं प्ले केलं आहे प्रणालीने. तेजस जे कॉमेडी कॅरेक्टर होतं ना, तेजस म्हणून आमचं तेजस, त्यांचं ते कॉमेडी कॅरेक्टर आम्हाला भेटणं ना खूप अवघड चाललेलं. तेजस कास्टिंग ज्यावेळेस म्हणजे मला माहीत नव्हतं, मला मितेशनं आणि साहिलनं सांगितलं असं असं व्यक्ती आहे जे कुक्कूचं कॅरेक्टर प्ले करेल. मी काय आधी भेटलं नव्हतं, पण ज्यावेळेस भेटलो एकत्र बोललो म्हणजे तो जसा रिअल लाईफमध्ये आहे तसंच अगदी सिरीजमध्ये पण शो केलं. तेजस हा त्याची माझी ओळख सिनियर कॉलेजपासून आहे आणि तेव्हा आम्ही कार्यक्रम एकत्र केलेत, जसं साहिल आणि मी एकत्र केलेत. आणि त्यामध्येच मग तेजस आणि कुकूचं कॅरेक्टर म्हटलं तर मी कुकूचं कॅरेक्टर लिहिताना एक कॉमेडी कॅरेक्टर माझ्या डोक्यात होतं, जो कॉमेडी करेल वेबसिरीजमध्ये. आणि मला वाटलं की हां तेजस एक आहे जो प्ले करू शकतो. मग मी तेजसला कॉन्टॅक्ट केला, तेजसला म्हटलं की तू प्ले करशील का, तर तो हो म्हटला आणि त्यानं चांगलं प्ले केलं ते कॅरेक्टर. असं काय नव्हतं की मला समोरून पडद्यासमोर करायचं होतं. नंतर झालं बोलणं की तू सुद्धा असं काहीतरी कर आणि मला मॅच होणार कॅरेक्टर हे वाटलं अजयचं. कारण कुक्कूचं तर ते थोडं हेच होतं, म्हणजे सुरुवातीला मला वाटलं नाही की बाबा हे फने वेने मी एवढं जाऊ शकतो, त्यामुळे अजय परफेक्ट वाटला. आम्ही म्हणजे म्हणतात ना काकत कळसान गावाला वळसा, अशा पद्धतीनं आम्ही बाहेर शोधत होतो की ज्या पद्धतीनं अजयचं पाहिजे त्या पद्धतीने. पण परत नंतर लक्षात आलं यायला समोर कॅरेक्टर आहे ना, आपण बाहेर काय शोधतो. साहिल सुरुवातीला साहिलचं कॅरेक्टर नव्हतं यामध्ये, म्हणजे साहिल प्ले करणार असं कुठलं कॅरेक्टर नव्हतं. बट अजयचं कॅरेक्टर आम्हाला बघायचं होतं, तर साहिल म्हटला मी करतो प्ले. तर मला माहीत होतं कारण मी त्याच्यासोबत पहिलं काम केलं पथनाट्यामध्ये, म्हणून परत मग मी त्याला कन्फर्म केलं आणि मला ठीक वाटलं ते. आणि परत मग तो फिक्स झाला अजयसाठी. दिया आणि साहिल दोघं सोबत कॉलेजमध्ये वगैरे होते आणि दिया पण शांत आहे आणि तिचं ॲक्च्युली कॅरेक्टर कमी होतं, पण त्यातून पण अडचण होत्या. ती जरा म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत थोडंसं तिचं पण काहीतरी चालू होतं, त्यामुळे थोडं अडचण आलं होतं. पण ती मनुष्य कॅरेक्टरमध्ये जसं बहिणीचं आणि भावाचं रिलेशन होतं, तिनं म्हणजे मला वाटतं ती शूट घ्यायच्या टायमिंगला 1 टेकमध्ये दिलं होतं. जसं तिनं नवीन जरी असली तरी तिनं अगदी छान केलं होतं. तो मला पहिल्यांदा फोन आला साहिलचा की असा असा रोल आहे मनूचा, रामची बहीण. मग ठीक आहे म्हणलं, ते करायला तयार आहे. आणि ते करताना सगळे सांगाय होते की काय करायचं, काय एक्सप्रेशन कशा द्यायच्या सगळं. आणि मग ते मला आधीपासूनच सवय होती, आवड होती, त्यामुळं ते माझ्याकडून झालं. आणखीन एक राहत आहे ते कार्तिक कार्तिकचं जे काय आम्हाला लास्टला ते दाखवायचं होतं, जे आम्ही सस्पेन्स टाईपमध्ये थोडंसं ठेवलेलं होतं ते कॅरेक्टर. अमोलचं कास्टिंग काय चालू शूटमध्येच जसं मला समजलं की कार्तिक ह्या वेळेने दाखवायचं आहे बाबा, दिसायला चांगला, बोलायला सुद्धा आणि मॅच्युअर टाईपमध्ये दाखवायचं आहे. आणि मेन म्हणजे आर्याचा बॉयफ्रेंड दाखवायचा होता,
म्हणजे असं ते राम आणि त्यांचं काहीतरी मॅच पाहिजे होते, मॅच पाहिजे थोडक्यात, आणि सिटी टाईपमध्ये दाखवायचा होता. सिरीज एकत्र येऊन करूयात त्यावेळेस माझं असं इच्छा नव्हती किंवा मी स्वतःहून म्हणत नव्हतं की मला त्यामध्ये काम करायचं आहे. माझी फक्त एवढीच इच्छा होती की आपण एकत्र येऊन काहीतरी करूया. तर मला रोल भेटेल ही अपेक्षा नसतानाही मला रोल भेटला कार्तिकचा. तो मी नाही विसरू शकत, मी काही कोणच विसरू शकत नाही. म्हणजे मला एवढं हसू येत होतं, मी कॅमेऱ्याच्या पाठीमागे थांबलो होतो आणि मला हसूच आवरत नव्हतं. ड्रेसचा सीन तेजस, आम्ही दुकानात गेलो. पहिलं दुकानात आम्हाला दुकानचं लोकेशन आम्हाला सापडलं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो तिकडे आणि तेजसला मी सांगितलं की हां की आपल्याला एक सीन तयार करायचं आहे की ज्यामध्ये तू कपडे घातलेस. मग तो असं नव्हतं की तू नाही म्हणत होता की मी नाही करणार, तो तयार झाला. तो सीन असा होता की त्यामध्ये कपडे घालायचे वगैरे हे असं आधी सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या, पण तरी कोणाला आधी सांगितलं नव्हतं. म्हणजे जेव्हा प्ले करत होता खो त्याला सांगितलं नव्हतं की तुला हे कपडे घालायचे आहेत किंवा काय. आणि खरं म्हणजे सांगताना पण हसायला येतं की त्याला ज्या वेळेस सांगितलं होतं आम्ही, आमचं गुरसाळ्याचं शूट कंप्लीट होऊन आम्ही इकडं वडूजला यायला निघालो होतो. मग येता येता त्याला सांगितलं होतं की असं असं आहे तर आपल्याला जायचं आहे. मग तो आम्ही तिथं गेलो आणि ज्यावेळेस शूट स्टार्ट करायला आम्ही कपडे चूज करत होतो त्याच्यासाठी कोणते घालायचे, कोणते सूट होतील त्याला, त्यावेळेस त्याला समजलं की आपण इथं बघायला नाही, आपल्याला कपडे घालायचे आहेत. त्यावेळेस सगळे इतके म्हणजे हसले होते आणि शूट करताना जे म्हणजे इतका फनी सीन झाला होता आणि शूटमध्ये त्याचे एक्सप्रेशन ह्या त्या सगळ्या गोष्टी खरंच म्हणजे तुम्ही बघितलाच असेल तो क्षण, तुम्हाला बघितल्यानंतर 100% हसायला येणार. डायरेक्शनचा जर विचार केला तर मला माझ्यापर्यंत तर मला खूप आवडलं. कारण जी आपण काय करतो कधी कधी काही ठिकाणी कसं असतं की फोटोग्राफर किंवा इतर कोण कॅरेक्टर आहे त्याच्या म्हणण्यानुसार ती गोष्ट चालली जाते कधी कधी. पण मला ते आवडलं काय की ज्यांनी जे डायरेक्शन केलं आहे मितेश गोडसेंनी, ते त्यांनी त्या ठरवलं ना माइंडमध्ये, ते त्या पद्धतीनंच झालेलं आहे आणि ती त्या पद्धतीनंच उतरवलं पण गेलेलं आहे. त्यामुळे ते मला खूप आवडलं. एडिटिंग आणि डबिंगबद्दल मला सांगायचं म्हटलं तर शूट झालं, ठीक आहे, सीझन चालू झाला, कमी 3-4 महिने शूट जागेवरती होतं. आधी घेतलं एडिटर दुसराच होता, प्री वेडिंग वगैरे चालू झालं, त्याच्यामध्ये सगळे गुंतलो. मी ते सुद्धा रिटर्न गेला मुंबईला, तो सुद्धा तिकडे त्यांनी सॉन्ग शूट केलं त्याने. जसं त्याचं मी त्याचं इमॅजिनेशन होतं की बाबा असं झालं पाहिजे आहे, मला वाटत नव्हतं की त्याला पाहिजे होतं ते दुसऱ्याकडून ते निघल. तर एडिटिंग कोणी करायचं, मग शेवटी मितेशला खरं त्या गोष्टीमध्ये मानलं पाहिजे की त्यानं खरं या सिरीजमध्ये भरपूर रोल केलेला आहे. त्यानं रायटिंगचं काम केलं, डायरेक्शन केलं आणि शेवटी आमच्यामुळं ती गोष्ट होत नव्हती तर त्याने एडिटिंगचं सुद्धा हाती घेतलं काम. तो बोलला काही नाही, मी माघार येतोय आणि शूट जे झालंय ते मला दे, मी एडिटिंग करतो. आणि एडिटिंग मला तर असं वाटतं की आम्ही जर त्या वेळ जरी देऊन केला असतं थोडंफार त्यापर्यंत पोचलो असतो. त्यानं चांगलं अतिशय छान काम केलेलं आहे. ह्याच्या आधी मी एक सॉन्ग शूट केलं होतं आणि त्याच्यानंतर हा दुसरा प्रोजेक्ट होता माझा. साहिल आणि अमोलला मी कॉन्टॅक्ट करायचो की एडिटिंगचं कसं आहे, तर ते म्हणायचे एडिटर आहे एक, तो करेल, पण आम्हाला त्याचा वेळ भेटत नव्हता. आणि मला असं पाहिजे होतं की जे शूट मी करतोय ते मला तसंच त्या स्क्रीनवर दिसलं पाहिजे. कारण कसं होईल, कारण मी माझ्या डोक्यामध्ये त्याचं व्हिज्युअलायझेशन आहे, म्हणजे कसा सीन होईल तो, परत हा सीन झाल्यानंतर असं कसं होईल, ही फ्रेम कशी लागेल, ती फ्रेम कशी लागेल, हे माझ्या डोक्यात होतं. तर मला एडिटिंगमध्ये प्रॉपर लक्ष द्यायचं होतं. एक्सपिरियन्स म्हणल्यानंतर ना ह्याच्या आधी मी असं जास्त कुठं केलं नव्हतं, थोडंसं शाळेत वगैरे नाटकात, परत आत्ता जे सोबत आहेत साहिल मितेश यांच्यासोबतच असं पथनाट्यात काम केलेलं होतं आणि यांच्यासोबतच आत्ता परत करायचं होतं. त्यामुळं काय वाटलं नाही, सगळी आपलेच इथली लोक होती आणि सांगाय होती सगळी
आणि भारी वाटलं. एक नवीन क्षण, काहीतरी वेगळं करायचा होता. कॅमेरा पुढे पहिल्यांदा काहीतरी वेगळं करायचं होतं, त्यामुळं भारी वाटलं आणि करायला पण सगळं सोपं झालं. जेव्हा स्वतःचा प्रोजेक्ट येतो, जेव्हा मॅनेजमेंट येतं आपल्याकडे, तेव्हा कळतं की ह्या क्षेत्रात काय आहे, कसं आहे, लोकांना काय मॅनेजमेंट. एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. म्हणजे पहिलाच एक्सपिरियन्स म्हणावं माझा हा, कसं शूट करायचं किंवा सुरुवातीपासून एंडपर्यंत कसं असते त्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर एक्सपिरियन्स खतरनाक होता. आणि प्रत्येक क्षण असा म्हणजे आठवणीत राहण्यासारखा होता माझा, की कोणत्या कॅरेक्टरसोबत असो, एखाद्याला कन्व्हिन्स करणं असो शूटसाठी, प्रत्येक गोष्टी असा म्हणजे अनुभवण्यासारख्या, म्हणजे अनुभवाला मिळल्या नाहीत ह्याच्या आधी, पण खरंच मजा आली. एक्सपिरियन्स म्हटलं तर चांगला एक्सपिरियन्स होता. या वेबसिरीजमध्ये मी लीड म्हणून डेब्यू करतो आहे. चांगलं वाटतं आहे मला. आणि लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला होता. लोकांना सिरीज आवडली, ते एक चांगली गोष्ट झाली. आणि रिस्पॉन्स चांगला आहे. शूट करताना पण चांगलं वाटलं. एक्सपिरियन्स म्हणजे काय, एकत्र आलो, सिरीज शूट झाली, सगळं म्हणजे आम्ही जसं विचार केला होता आम्हाला, आम्ही शूट करत होतो, डेली सगळ्या गोष्टी करत होतो. सगळ्यांसोबत एकत्र यायची संधी भेटली, सगळ्यांसोबत काम करायची संधी भेटली, छान वाटलं. जे वेब सिरीज म्हणा किंवा शॉर्ट फिल्म जे आता शूट करतो ना, त्याचा विषय आहे ना, तो करून घेणं आणि दिसणं खूप भारी वाटत होतं. ते म्हणजे एक्सपिरियन्स अप्रतिम होता. सीझन 2 स्टोरीवरती डिपेंड. आता म्हणजे थोडक्यात मी त्याने जर घेतली स्टोरी लिहायला आणि जर झाली कंप्लीट सक्सेस, तर सीझन 2 नक्कीच येईल. आणि तसंही रिस्पॉन्स खूप छान भेटला आहे. सीझन 2साठी सुद्धा मला बऱ्याच जणांनी, मला म्हणजे माझ्या पाहुण्यांमधून फोन आला, माझ्या गावातल्या मित्रांचे फोन आले, लहान लहान मुलं येऊन विचारतात की दादा शूट कंप्लीट झाले, पुढे काय येणार आहे का नाही. जर लवकरच झाला तर त्यामध्ये पण काम करायची इच्छा आहे माझी, आणि तो यावा एवढंच इच्छा आहे, बाकी काय नाही. इच्छा तर आहे सीझन 2 यायची, कारण सिरीज करताना म्हणजे सिरीज शूट सगळं झालं, पण बरेच लोक, जेवढे जवळचे लोक होते तेवढे सगळ्यांची अशी इच्छा आहे की सीझन 2 आला पाहिजे. आणि बऱ्यापैकी स्टोरी वगैरे सगळ्यांना अतिशय टचिंग वाटलेलं आहे. तसं नसतं तर कोणी बॅड कमेंट अशी कुठलीच गोष्ट नाही झालेली. सगळ्यांचे पॉझिटिव्ह व्ह्यूज आहेत सिरीजबद्दल. सीझन 2 लवकरात लवकर मितेश सरांनी लवकरात लवकर लिहून ते तयार करावा. आम्ही शूटसाठी अगदी आतुर आहे. सीझन 2 बघूया कसं होतं. आणि जर सीझन 2 येत असेल तर तुम्हाला आम्ही अनाऊन्समेंट करू आणि सांगू तुम्हाला. आणि बघूया अजून कसं आहे. मॅनेजमेंट करताना म्हणजे थोडक्यात आम्हाला लोकेशन, असं बाहेरचं लोकेशन तर ठीक आहे, पण एक कॅफे दाखवायचा होता, दुसरं ज्वेलर शॉप दाखवायचा होता आणि कापड दुकान. त्याच्यामध्ये पहिलं ज्वेलर्समध्ये तुळजाभाऊ आणि ज्वेलर्समध्ये म्हणजे आमच्या गावचाच सचिन दादा, त्याने पण खूप मदत केली तुळजाभाऊ आणि ज्वेलर्स. दुसरं जय आंबे शेडदादा, त्यांनी पण मदत केली, म्हणजे तेच कुकुला वगैरे कपडे वगैरे ते दिले, त्यात खूप मदत झाली. आणि तिसरं कॅफे, जो आपला कॅफे वन लाईफ सोन्या काटकर, त्याने सुद्धा मदत केली. त्याला सुद्धा परवानगी घ्यायला गेलो होतो, तो तिघांनीही परवानगी मागा गेलो, ठीक आहे म्हटले, काय अडचण नाही, ते झालं. आणि दुसरं जे रामचं घर दाखवलं, जे अमोलचा भाऊ गणेश बागल, त्यांनी तर खूप मदत केली. म्हणजे त्यांचं घरचं वातावरणसुद्धा असं नव्हतं की म्हणजे घरात आजारी वगैरे, म्हणजे थोडं वातावरण क्रिटिकल होतं, तरीसुद्धा त्यांनी खूप मदत केली. कारण मी कंटिन्यू म्हणजे 2-2, 3-3 दिवस त्यांच्याच घरी असल्यागत होतो, पण त्यांनी असलं परिवारातला हिस्सा असल्यागत सगळ्यांनी मिसळून घेतला आम्हाला. त्यांचे थँक्यू. आणि आता सगळ्यांची नाव नाही घेत बसत, सगळ्यांनाच थँक्यू, खूप मदत केली सगळ्यांनी. आणि इथून पुढे तुमची मदत पडेल, गरज पडेल आम्हाला, अशीच मदत करावा. धन्यवाद. मजा घेताय माझी.
व्यवस्थित झालं पाहिजे चासून. ओके काम. बस चल माग सारखं बघ. आज थोडं कर की काय काय करायला लागतंय ना का.